पुण्यातील पाषाण परिसरातून विद्यार्थ्यांसाठी एक खास आणि प्रेरणादायी उपक्रम समोर आलाय। एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियातर्फे सायन्स ऑफ फ्लाइट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। या प्रदर्शनात कागदी आणि लाकडी विमानांच्या प्रतिकृतींपासून ते आधुनिक जेट विमानांपर्यंतचा प्रवास उलगडण्यात आलाय। एरोडायनामिक्स, लिफ्ट, थ्रस्ट आणि ड्रॅग यांसारख्या संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या आणि प्रात्यक्षिक पद्धतीने समजावून सांगितल्या जात आहेत। विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगातून विज्ञान शिकण्याची अनोखी संधी येथे मिळते। तसेच देशभरातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचाही यात उत्स्फूर्तपणे सहभाग पाहायला मिळतोय। पाषाणमधील आरोमी लॉन्स येथे सुरू असलेले हे प्रदर्शन उद्यापर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे। विज्ञानाची आवड निर्माण करणारा आणि भविष्याच्या तंत्रज्ञानाची दिशा दाखवणारा हा उपक्रम ठरतोय। नमस्कार, माझं नाव वेदांत स्वामी आहे। मी सध्या प्रतिभा ज्युनियर कॉलेज या कॉलेजमध्ये आहे। सध्या तरी मी इंटिग्रेटेड कॉलेजमध्ये म्हणजे मला जेई करायचंय। मोठं झाल्यानंतर मला NIT कॉलेजमध्ये जाऊन मोस्ट प्रॉब्ली आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग करायचं। तर आज मी इथं आलोय थँक्स टू माय प्रिन्सिपल कुराडे मॅम। तर त्यांच्यामुळे आज मला ही संधी भेटली की इकडची जी पण फ्लाइट्स आणि एरोडायनामिकल जी हिस्ट्री आहे, जे एवढे मस्त मस्त पोस्टर्स लावलेले आहेत इथं, त्याच्यामुळे मला जी प्रकृती आहे त्याला कसं क्रिएट केलंय मॉडेल्सला ते कळलं व मला इंटरेस्ट आलाय की तसंही मी आर्किटेक्चर करणार होतो, ज्याच्यामुळे मला एरोडायनामिकल आर्किटेक्चर मध्ये इंटरेस्ट अजून वाढला। So here today we have also organized with the help of our Aeronautical Society of India partners a hands-on experience where students can make small aircrafts and then fly them, which will give them actual understanding of how these things fly, and also they tell something about how to make them fly. That's very, very important. So we hope and believe that this exhibition is really going to help them to ignite their minds, because these kids tomorrow, they are the future of India. If they understand and try to do the experiments here today in a guided fashion, probably it will give them a lot of exposure so that they can carry forward this knowledge further in their lives. That's workshop जी असतात ती लहान मुलांसाठी असतात, पण निदान 5वी पासून पुढे म्हणजे 10 वर्ष आणि त्याच्या पुढे मुलं हे करू शकतात। त्याच्या आधीची जी लहान मुलं आहेत त्यांनी फक्त तयार विमान घेऊन खेळणं, त्यांना त्यातलं सायन्स वगैरे समजण्याची शक्यता नसते। पण विमान कसं खेळायचंय खेळता खेळता बऱ्याच गोष्टी अनुभवता येतात त्यांना, आणि त्याचं शास्त्रीय स्पष्टीकरण हे कदाचित मोठं झाल्यावरती मिळतं। आपलं नेहमी असंच असतं की आपल्याला प्रत्येक गोष्टीची शास्त्रीय माहिती सुरुवातीला नसते, आपण ब्लाइंडली करत जातो ते, पण त्याचा नक्की अर्थ आपल्याला नंतर पुढे गेल्यावरती कळतो। विमानाच्याही बाबतीत तेच असतं। मुलांनी सुरुवातीला ती विमानं वापरून पाहावी, म्हणून आम्ही सुरुवातीला एन्जॉय द फ्लाइट असा वर्ग घेतो की त्यात मुलांनी करायचं काही नाही, पण केलेली विमानं उडवायची कशी, ट्रिमिंग कसं करायचं, बॅलन्सिंग कसं करायचं, एवढं फक्त शिकायचं त्याच्यात। आणि मग त्याच्या पुढच्या स्टेजला मग मेकिंग, मग कागदामधनं बनवायचं असेल तर कसं होतं, प्लॅस्टिक मधनं बनवायला काय होतं, लाकडातनं बनवायला काय करावं लागतं, असे इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत वर्ग असतात। त्याच्या स्पर्धा असतात परत, म्हणजे स्पर्धांना आपण एरोनॉटिकल सोसायटी तर्फे बक्षिसं दिली जातात। त्यामुळे गेली 3 वर्ष आम्ही इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी रबर पॉवर्ड मॉडेलच्या स्पर्धा घेतोय। आता हे 4थं वर्ष असेल स्पर्धेचं। नमस्कार, माझं नाव वेदांत स्वामी आहे।